नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री मार्च 2024 पेपर सोल्युशन. पहिला प्रश्न येथे आपल्याला करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे. त्यातील पहिला प्रश्न येथे आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट फाइंड आउट करायचा आहे. 4 ऑप्शनपैकी पायथागोरियन ट्रिपलेट काय असेल? पहा, सर्वात मोठा नंबर या 3 अंकापैकी 17 आहे. 17चा आपण स्क्वेअर करू, तो 289 आहे. तर उरलेले 2 नंबर 15 आणि 8 आहेत. त्यांचे स्क्वेअर जर आपण घेतले, त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन आपण घेतली तर 289 यायला पाहिजे. 15चा स्क्वेअर 225 होईल आणि 8चा स्क्वेअर 64. दोघांची ॲडिशन 289 होईल. बरोबर आहे. म्हणजे हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. दुसरा प्रश्न, साइन थिटा आणि कोसेक थिटा ही व्हॅल्यू किती असणार आहे? पहा, साइन थिटा आणि कोसेक थिटा यांचा मल्टिप्लिकेशन आहे. साइन थिटा आणि कोसेक थिटा. पहा, साइन आणि कोसेक एकमेकाचे रेसिप्रोकल असतात. म्हणजे साइन थिटा कोसेक थिटा म्हणजे आपण 1/sin थिटा लिहू शकतो. बरोबर आहे. साइन साइन कॅन्सल होईल, आन्सर 1 मिळेल. म्हणजे ऑप्शन नंबर ए आपला बरोबर आहे. तिसरा प्रश्न, स्लोप ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असतो आणि वाय ॲक्सिसचा स्लोप कॅन नॉट बी डिटरमाइन असतो. एक्स ॲक्सिसचा स्लोप 0 असतो. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 4, अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 3 सेंटीमीटर. 3 सेंटीमीटर रेडियस आहे. तर लेंथ ऑफ इट्स लार्जेस्ट कॉर्ड. लार्जेस्ट कॉर्ड म्हणजे डायमीटर असेल आणि रेडियसच्या डबल असतो डायमीटर, म्हणजे 6 सेंटीमीटर. ऑप्शन नंबर सी आपला बरोबर आहे. रेडियस 3 आहे आणि लार्जेस्ट कॉर्ड त्या सर्कलमध्ये म्हणजे डायमीटर असणार आहे. डायमीटर रेडियसच्या डबल म्हणजे 6 सेंटीमीटर. पहा, इथे 2 ट्रायंगल सिमिलर दिलेले आहेत आणि ए बी अपॉन पी क्यू हा रेशो आपल्याला दिलेला आहे 2:3. तर त्यांच्या एरियाचा रेशो काय असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आपण थेरम पाहिलेला आहे, वेन 2 ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू दी रेशो ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ देअर करस्पॉन्डिंग साईड्स. या करस्पॉन्डिंग साईड्स आहेत, त्यांचे स्क्वेअर्स घ्यायचे आपल्याला. म्हणजे काय होईल, हा रेशो आपल्याला मिळणार आहे. पहा, सोल्युशन कसं लिहिणार आपण. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू म्हणजे ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर करणार आपण. म्हणजेच काय, ए बी अपॉन पी क्यू स्क्वेअर. बरोबर आहे. ए बी अपॉन पी क्यू हा रेशो आपल्याला 2:3 दिलेला आहे. म्हणजेच काय, 2/3 स्क्वेअर. 2चा स्क्वेअर 4 आणि 3चा स्क्वेअर 9. पहा, हा रेशो किती मिळेल आपल्याला, एवढा मिळणार आहे, 4/9. पहा, तिसरा प्रश्न, येथे आपल्याला स्क्वेअरचा डायगोनल दिलेला आहे. तर साईड काय असणार आहे? पहा, स्क्वेअर आहे म्हणजे प्रत्येक साईड इक्वल असेल. बरोबर आहे. प्रत्येक अँगल 90 असेल. ही साईड एक्स, ही साईड एक्स, प्रत्येक साईड इक्वल आहे आणि प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा आहे कारण स्क्वेअर आहे. तर डायगोनल आहे 10√2 सेंटीमीटर. हा डायगोनल दिलेला आहे 10√2 सेंटीमीटर. तर साईड काय असेल, म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. येथे पायथागोरस थेरम आपला होईल. सपोज ए बी सी डी हा स्क्वेअर आहे. तर येथे या ट्रायंगलमध्ये, या राईट अँगल ट्रायंगलमध्ये पायथागोरस थेरम कसा होईल, ए सी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर. बरोबर आहे. ए सी आपल्याला लेंथ दिलेली आहे, डायगोनलची लेंथ आहे 10√2, त्याचाही स्क्वेअर करायचा आहे. ए डी एक्स आहे, एक्स स्क्वेअर. डी सी एक्स आहे, एक्स स्क्वेअर. एक्स म्हणजे काय, या स्क्वेअरची साईड आहे. पहा, 10चा स्क्वेअर 100 होईल, √2चा स्क्वेअर फक्त 2 होईल. हे 2x स्क्वेअर होतील दोघांचे ॲडिशन. बरोबर आहे. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू काय होईल, हे 100 × 2 आणि हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये येतील. हे 2 कॅन्सल होतील. देअरफॉर एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. देअरफॉर एक्स इक्वल टू 10. पहा, युनिट पण लिहायचं आहे 10 सेंटीमीटर. त्या स्क्वेअरची साईड असणार आहे 10 सेंटीमीटर. चौथा प्रश्न, अँगल मेड बाय दी लाईन विथ दी पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस इज 45 डिग्री. फाइंड दी स्लोप ऑफ दॅट लाईन. पहा, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. तर येथे एक अँगल तयार होत आहे. येथे 45 डिग्रीचा अँगल तयार होत आहे. तर या लाईनचा स्लोप काय असेल, या लाईनचा स्लोप काय असेल? आपल्याला माहिती आहे tan 45 म्हणजे त्या लाईनचा स्लोप असणार आहे. बरोबर आहे. कारण पॉझिटिव्ह डायरेक्शनला अँगल होत आहे tan 45. tan 45ची व्हॅल्यू असते 1, म्हणजे त्या लाईनचा स्लोप आहे 1.
पहा येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. अँगल ABCचं मेजरमेंट 60 डिग्री दिलेलं आहे. फाइंड अँगल AOC. AOCचं मेजरमेंट काय असेल, सेंट्रल अँगलचं मेजरमेंट काय असेल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँगल ABC इक्वल आहे हाफ मेजर ऑफ आर्क AXC. हा थेरम आहे, आपण पाहिलेला आहे. या अँगलचं मेजरमेंट या आर्कच्या हाफ असते, बरोबर आहे. थेरमचं नाव आहे, येथे थेरमचं नाव लिहायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम. इन्स्क्राइब अँगल थेरम. हा अँगल 60 डिग्री आहे. हे ॲज इट इज. हे 2 या साईडला मल्टिप्लिकेशनमध्ये जातील म्हणजे 120 डिग्री. या आर्कचं मेजरमेंट किती असेल, AXC या आर्कचं मेजरमेंट 120 डिग्री आहे. हा एवढा आर्क 120 डिग्रीचा आहे. बट AOC या अँगलचं मेजरमेंट आणि या आर्कचं मेजरमेंट इक्वल असेल, कारण हा सेंट्रल अँगल आहे, बरोबर आहे. प्रॉपर्टी ऑफ सेंट्रल अँगल. तर AOC या अँगलचं मेजरमेंट किती असेल, या आर्क एवढा असणार आहे. आर्क AXC. येथे लिहिणार आपण आर्क AXC. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOC किती असेल, दोघांचं मेजरमेंट इक्वल असते, सेंट्रल अँगल आणि हा आर्क, म्हणजे हे पण मेजरमेंट 120 डिग्री आहे. 120 डिग्री. पहा येथे पण ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. हा राईट अँगल ट्रायंगल आहे, येथे 90चा अँगल आहे, येथे थीटा अँगल आहे. इन ट्रायंगल ABC हे दोन अँगल आपल्याला दिलेले आहेत. AB² + BC². पहा AB² + BC² म्हणजे काय होईल, AC² होईल, कारण पायथागोरस थेरम. येथे लिहिणार आपण AC². डिवाइड बोथ साईड बाय AC². प्रत्येक टर्मला AC² डिवाइड केलेला आहे, म्हणजे AB² / AC², BC² / AC² इक्वल टू AC² / AC², बरोबर आहे. AC² कॅन्सल होईल, म्हणजे इथे 1 येईल. BC² / AC² यांना आपण असं लिहिलेलं आहे, एकाच ब्रॅकेटमध्ये घेतलेलं आहे आणि स्क्वेअर केलेलं आहे. त्याप्रमाणे येथे पण दोन्ही स्क्वेअर एकाच ब्रॅकेटमध्ये घेतलेले आहेत आणि स्क्वेअर केलेलं आहे. बट AB / AC. पहा AB / AC म्हणजे या अँगलची अपोजिट साईड AB आहे आणि हायपोटेनस AC आहे, म्हणजे आपण काय लिहू शकतो, साइन थीटा. AB / AC म्हणजे काय होईल, साइन थीटा. आणि BC / AC. BC आणि AC हायपोटेनस आहे, BC ॲडजसंट साईड आहे, ॲडजसंट साईड / हायपोटेनस म्हणजे हे काय होईल, कॉस थीटा. देअरफॉर म्हणजे येथे आपण साइन थीटा पुट केला, स्क्वेअर होईल, प्लस कॉस थीटा पुट केला, स्क्वेअर होईल. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1, बरोबर आहे. म्हणजे साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD हा स्क्वेअर दिलेला आहे आणि ABचं मेजरमेंट 14 आहे, म्हणजे प्रत्येक साईड 14 सेंटीमीटरची आहे. फाइंड एरिया ऑफ शेडेड रिजन. या शेडेड पोर्शनचा एरिया काय आहे तो आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना फाइंड आउट करायचा आहे. एरिया ऑफ स्क्वेअर. पहा या स्क्वेअरचा एरिया म्हणजे काय असेल, फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला AB² लिहू आपण किंवा साईड स्क्वेअर लिहा. इथे साईड स्क्वेअर. इथे साईडऐवजी AB पण लिहिता येईल, कारण ABचा स्क्वेअर म्हणजे साईडच होईल. साईड स्क्वेअर फॉर्म्युला 14 साईड आहे, किंवा इथे तुम्ही AB लिहिलं तरी चालेल. AB² तो फॉर्म्युलाच होणार आहे. साईड नाव लिहिलं तरी चालेल. 14चा स्क्वेअर 196. आता एरिया ऑफ सर्कल. सर्कलचा एरिया फॉर्म्युला लिहायचा आहे πr². πr² म्हणजे रेडियसचा स्क्वेअर. पहा इथे 22/7 पाय आहे, रेडियस 7 येणार आहे, कारण AB 14 आहे, म्हणजे रेडियस ही पण 14 साईड असेल, म्हणजे रेडियस 7 मिळणार आहे, बरोबर आहे. 7 7 कॅन्सल होतील. 22 × 7 म्हणजे 154 सेंटीमीटर स्क्वेअर. आता एरिया ऑफ शेडेड रिजन. स्क्वेअरच्या एरियामधून सर्कलचा एरिया मायनस करायचा आहे. स्क्वेअरचा एरिया एवढा आहे आणि सर्कलचा एरिया एवढा आहे. दोघांची सबट्रॅक्शन 196मधून 154 मायनस करू आपण. हे 2 4 42 होईल. 42 सेंटीमीटर स्क्वेअर. रेडियस ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल इज 3.5 सेंटीमीटर. पहा 3.5 सेंटीमीटर रेडियस असणारा एक सर्कल आहे.
ही रेडियस किती आहे 3.5 सेंटीमीटर. आरची व्हॅल्यू आहे 3.5 सेंटीमीटर आणि आर्क लेंथ ऑफ इट्स आर्क, हा आर्क आपल्याला दिलेला आहे 2.2 सेंटीमीटर. म्हणजे लेंथ दिलेली आहे, आर्क लेंथ या पॉईंटपासून एवढं डिस्टन्स किती आहे 2.2 सेंटीमीटर. फाइंड एरिया ऑफ सेक्टर, या सेक्टरचा एरिया काय असेल. पहा रेडियस आणि आर्क लेंथ माहिती असेल तर आपल्याला सेक्टरचा एरिया काढण्यासाठी फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ सेक्टर म्हणजे L/R/2, बरोबर आहे. L किती आहे 3.5, L आहे 2.2 आणि R आहे 3.5/2. 2ने डिवाइड करू तर 1.1 होईल. म्हणजे 1.1 × 3.5. पहा 3.5ला 1.1ने मल्टिप्लाय करायचं आहे 0.2 अंकानंतर सेंटीमीटर स्क्वेअर. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेनस ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल इफ रिमेनिंग साइड्स आर 9 सेंटीमीटर अँड 12 सेंटीमीटर. पहा राईट अँगल ट्रायंगल आहे, दोन साईड आपल्याला दिलेले आहेत. एक साईड आहे 12, सपोज ही 12 आहे आणि दुसरी आहे 9 सेंटीमीटर. तर हायपोटेनसची लेंथ काय असेल. पहा राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे पायथागोरस थेरम अप्लाय करू. म्हणजे हायपोटेनस काय असेल, या दोन साईड्सच्या स्क्वेअरची ॲडिशन म्हणजे 12 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. 12 स्क्वेअर म्हणजे काय होईल 144 प्लस 9 स्क्वेअर म्हणजे 81 होईल, बरोबर आहे. सपोज ट्रायंगल ABC घेतला आपण तर AC स्क्वेअर इक्वल टू काय होईल, दोघांची ॲडिशन 5 2, आपल्याला AC पाहिजे देअरफॉर AC स्क्वेअर स्क्वेअर रूट घेऊ. AC इक्वल टू 15, 25चं स्क्वेअर रूट 15 म्हणजे ही साईड किती असेल 15. हायपोटेनस असणार आहे 15 सेंटीमीटर. युनिट लिहिणं आवश्यक आहे 15 सेंटीमीटर. पहा तिसरा प्रश्न. येथे आपल्याला अँगल NMS या अँगलचं मेजरमेंट फाइंड आउट करायचं आहे. या मोठ्या आर्कचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि छोट्या आर्कचं पण मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. मोठ्या आर्कच्या मेजरमेंटमधून छोट्या आर्कचं मेजरमेंट मायनस करणार आपण आणि त्याचे हाफ करणार. पहा म्हणजे मेजर ऑफ अँगल NMS, या अँगलचं मेजरमेंट कसं मिळेल आपल्याला, हाफ करणार आपण दोन्ही आर्कच्या मेजरमेंटची सबट्रॅक्शन. म्हणजे मेजर ऑफ आर्क NS मोठ्या आर्कमधून मायनस करणार मेजर ऑफ आर्क EF, ही सबट्रॅक्शन आणि त्याचे पण हाफ करायचे आहेत. पहा हे हाफ NSचं मेजरमेंट 125 डिग्री आहे आणि हे मेजरमेंट EFचं मेजरमेंट 37 डिग्री आहे. ही सबट्रॅक्शन करू आपण. हाफ 125मधून 37 मायनस केले, हे 8, इथे 4, इथे 8, 88. 88 डिग्रीला 2ने डिवाइड केलं तर 44 मिळेल आपल्याला, बरोबर आहे. म्हणजे आन्सर मिळेल 44 डिग्री. हा अँगल असणार आहे 44 डिग्रीचा. पहा चौथा प्रश्न. येथे आपल्याला स्लोप फाइंड आउट करायचा आहे. पॉईंट हे आहेत, A पॉईंट आहे 2 3 आणि B पॉईंट आहे 4 7. या दोन पॉईंटमधून पास होणाऱ्या लाईनचा स्लोप काय असेल. आपण येथे x1ची व्हॅल्यू ही घेणार, y1ची ही घेणार, x2ची व्हॅल्यू ही आणि y2ची व्हॅल्यू ही घेणार, बरोबर आहे. आता स्लोपचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. स्लोप ऑफ लाईन इक्वल टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1. व्हॅल्यू पुट करू. y2ची व्हॅल्यू 7, y1ची व्हॅल्यू 3, x2ची व्हॅल्यू 4 आणि x1ची व्हॅल्यू 2 आहे. 7 मायनस 3 4 होतील, 4 मायनस 2 2, 4ला 2ने डिवाइड करू, आन्सर मिळेल 2. स्लोप किती येईल 2. पहा पाचवा प्रश्न. फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पेअर ऑफ रेडियस 7 सेंटीमीटर. पहा स्पेअरसाठी रेडियस आहे 7 सेंटीमीटर. आपल्याला सरफेस एरिया फाइंड आउट करायचा आहे स्पेअरचा. सरफेस एरिया ऑफ स्पेअर फॉर्म्युला आहे 4πr स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. 4 पायची व्हॅल्यू 22/7 घेऊ. रेडियस 7 आहे, रेडियस 7 आहे, 7चा स्क्वेअर म्हणजे 7 × 7 2 टाइम्स लिहू आपण. म्हणजे हे 7 7 कॅन्सल होतील.
4 × 22 × 7 हा मल्टिप्लिकेशन. 4 × 22 म्हणजे 88 होतील इंटू 7. 88ला 7ने मल्टिप्लाय करू आपण. 616. सरफेस एरिया आहे, एरिया असेल तर स्क्वेअर सेंटीमीटर किंवा असंही लिहू शकता सेंटीमीटर स्क्वेअर. इथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. इन ट्रायंगल ABC हा BD रे या अँगलला बायसेक्ट करत आहे. तर अँगल बायसेक्टर थेरम अप्लाय करू. येथे आपण अँगल बायसेक्टर थेरम कसा आहे, AB/BC = AD/DC. त्याप्रमाणे येथे BC दिलेला आहे, म्हणजे येथे आपण काय लिहिणार, AB लिहिणार. येथे लिहिणार AB, म्हणजे AB/BC = AD/DC. येथे थेरमचं नाव लिहायचं आपल्याला, अँगल बायसेक्टर थेरम. अँगल बायसेक्टर थेरम. इन ट्रायंगल ABC D आणि BC पॅरलल आहेत, या दोन लाईन पॅरलल आहेत. येथे आपण थेरम कोणता अप्लाय करणार, BPT थेरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. BPT थेरम आपण तो पाहिलेला आहे. AE/EB = AD/DC असते, बरोबर आहे. AE/EB, येथे EB दिलेला आहे, म्हणजे आपण येथे AE लिहिणार. AE/EB = AD/DC. हा BPT थेरम. येथे रिझन लिहिणार बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम किंवा BPT लिहू शकता तुम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये. बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम किंवा BPT थेरम. BPT फ्रॉम 1 and 2 राईट साईड इक्वल आहेत, AD/DC AD/DC. म्हणजेच काय, लेफ्ट साईड इक्वल असतील. AB/BC इक्वल आहे AE/EBला. हे BC लिहिणार आपण येथे. येथे EB आहे, तर येथे आपण AE लिहिणार. राईट साईड इक्वल आहेत म्हणून लेफ्ट साईड इक्वल आहेत. येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. हे प्रूफ करायचं आहे. A × EB इक्वल आहे C × ED. ड्रॉ सेगमेंट AC आणि BD. येथे कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. ट्रायंगल CAE आणि ट्रायंगल BDE या दोन ट्रायंगलमध्ये AEC हा अँगल इक्वल आहे अँगल DEB. हा अँगल या अँगलला इक्वल आहे. हे कसे आहेत, अपोजिट अँगल आहेत, बरोबर आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. येथे रिझन काय लिहिणार आपण, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. हे रिझन लिहायचं आहे. इन्स्क्राइब्ड अँगल इन दी सेम आर्क. येथे कोणता अँगल लिहिणार, अँगल BDE हा जो अँगल आहे, हा अँगल कॉन्ग्रंट असणार आहे अँगल CAEला. हा अँगल त्यामुळे काय होतील, हे दोन अँगल आपण कॉन्ग्रंट दाखवलेले आहेत, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत, बरोबर आहे. येथे टेस्ट कोणती येणार आहे, दोन अँगल आहेत, त्यामुळे अँगल सिमिलॅरिटी टेस्ट. हे रिझन इथे लिहायचं आहे. हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत म्हणून साईड कशा असतील, प्रपोर्शनमध्ये असतील. DE हे दोन वर्ड घेतले आपण, तर हे दोन वर्ड येतील, म्हणजे AE. CE तर इकडे काय होईल, BE, बरोबर आहे. येथे रिझन लिहिणार आपण, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स म्हणून त्या प्रपोर्शनमध्ये आहेत. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन AE × BE किंवा EB एकच होईल, इक्वल आहे CE × ED. याप्रमाणे प्रूफ झालेला आहे. डिटरमाइन वेदर दी पॉईंट्स आर कोलिनियर. हे 3 पॉईंट कोलिनियर आहेत का आपल्याला ठरवायचं आहे. पॉईंट याप्रमाणे आहेत, A1 आणि -3 हा एक पॉईंट आहे, B पॉईंट आहे 2 - 5 आणि C पॉईंट आहे -4 7. आपण डिस्टन्स फॉर्म्युला अप्लाय करू. बाय डिस्टन्स फॉर्म्युला
पहा ए बीचं डिस्टन्स फाइंड आउट करू, नंतर बी सीचं आणि ए सीचं तीनही डिस्टन्स आपण फाइंड आउट करू. ए बी इक्वल टू फॉर्म्युला कसा आहे, x2 मायनस x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 ब्रॅकेट स्क्वेअर. किंवा तुम्हाला स्लोप वापरूनही हा प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. स्लोपचा फॉर्म्युला अप्लाय करून सॉल्व करता येईल किंवा डिस्टन्स फॉर्म्युलाही चालेल. पाय ए बी फाइंड आउट करायचा आहे. एचे कोऑर्डिनेट आहेत 1 आणि -3 आणि बीचे कोऑर्डिनेट आहेत 2 आणि -5. हा x1 y1 घेऊ, हे x2 आणि y2 घेऊ आपण. y2 म्हणजे -5, x2 म्हणजे 2 घेऊ आपण. तर व्हॅल्यू पुट करू येथे. x2 मायनस x1 म्हणजे 2 - 1, 2 - 1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 -5 मायनस -3 स्क्वेअर. बरोबर आहे, फक्त व्हॅल्यू पुट केलेले आहेत. आता 2 - 1 1चा स्क्वेअर होईल प्लस हे -5 प्लस 3 म्हणजे 2 होतील, 2चा स्क्वेअर. पहा थोडं कॅल्क्युलेशन फास्ट करत आहे. हे 1चा स्क्वेअर 1 होईल आणि हे 2चा स्क्वेअर 4 होईल. दोघांची ॲडिशन 5, रूटमध्ये 5. ए बीची लेंथ फाइंड आउट केली आपण. डिस्टन्स ए टू बी किती आहे, √5 आहे. आता डिस्टन्स बी सी फाइंड आउट करू आपण. डिस्टन्स बी टू सी म्हणजे बी सीची लेंथ स्क्वेअर रूटमध्ये बी पॉईंटचे कोऑर्डिनेट 2 आणि -5 आहेत आणि सी पॉईंटचे कोऑर्डिनेट -4 आणि 7 आहेत. यासाठी x1 y1 हा x2 y2 या व्हॅल्यू पुट करू येथे. फॉर्म्युला आहे x2 मायनस x1 म्हणजे -4 - 2 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 7 -5 स्क्वेअर. हे -6 होतील, त्याचा स्क्वेअर प्लस 7 + 5 12चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर 36 प्लस 144 दोघांची ॲडिशन 180 होईल. आता 180ला आपल्याला √5च्या फॉर्ममध्ये लिहिता येईल का. 180चे जर आपण फॅक्टर काढले, 180चे फॅक्टर 2 ने 90 होतील, 2 ने 45 होतील, 5 ने डिवाइड करू 9 होईल, 9ला 3 ने, 3ला 3 नेच. बरोबर आहे. 5च्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे आपल्याला, कारण ए बीची लेंथ √5 आलेली आहे. त्यामुळे आपण काय करू, 180ला आपण असं लिहू शकतो, हे सर्व नंबर मल्टिप्लिकेशनमध्ये 4 पैकी हे 2 बाहेर येतील. या 2 पैकी ही पेअर आहे 2 2ची, एक 2 बाहेर येतील. ही पेअर आहे, एक 3 बाहेर येतील आणि रूटमध्ये 5 राहतील. बरोबर आहे. म्हणजे आपण असं लिहू शकतो 3 × 2 6 √5. डिस्टन्स बी सी, बी टू सी हे डिस्टन्स मिळालेलं आहे. सपोज ए बीची लेंथ फाइंड आउट केली, ए बीची लेंथ फाइंड आउट केली, बी सीची लेंथ फाइंड आउट केली आपण. आता ए सीची फाइंड आउट करू. डिस्टन्स ए टू सी फॉर्म्युला पाय ए सी, ए पॉईंटचे कोऑर्डिनेट 1 आणि -3, सी पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -4 7. पाय येथे x1 y1 या व्हॅल्यू घेऊ, x2 y2 या व्हॅल्यू घेऊ. फॉर्म्युला x2 मायनस x1 -4 -1 स्क्वेअर प्लस 7 -3 याचाही स्क्वेअर. बरोबर आहे. -5चा स्क्वेअर होईल प्लस 7 + 3 10 होतील, 10चा स्क्वेअर याप्रमाणे. -5चा स्क्वेअर प्लस 25 प्लस 10चा स्क्वेअर 100. दोघांची ॲडिशन 125. 125ला आपण असं लिहू शकतो, म्हणजे 125 म्हणजे काय, 25 × 5. बरोबर आहे. याचं स्क्वेअर रूट 5 होईल आणि हे स्क्वेअर रूटमध्ये 5 ॲज इट इज. याला आपण असं लिहिलेलं आहे 3 नंबर. डिस्टन्स ए सी 1 2 आणि 3 वरून आपल्या लक्षात काय येते, हे 6 √5 आहेत, म्हणजे बी सीची लेंथ जास्त आहे. हे 1 टाइम्स आहेत, हे 5 टाइम्स आहे. दोघांची ॲडिशन केली आपण तर 6 टाइम्स होतील. बरोबर आहे. म्हणजे बी सीची लेंथ किती आहे, ए बी प्लस ए सी. ए बीची लेंथ
1 टाइम्स रूट 5 आहे, बी सीची लेंथ 6 टाइम्स आहे आणि ही 5 टाइम्स आहे. हे 5 टाइम्स हे 1 टाइम्स म्हणजे 6 टाइम्स, बरोबर आहे. म्हणजे बी सीची लेंथ किती आहे, ए बीची लेंथ आणि ए सीची लेंथ दोघांची ॲडिशन म्हणजे बी सीची लेंथ आहे. ॲडिंग 1 and 2, ॲडिंग 1 and 2 म्हणजे ए बीची लेंथ प्लस ए सीची लेंथ ए बी ही बी सीची लेंथ, ए बी आणि ए सी, ॲडिंग 1 and 3, ॲडिंग 1 and 3 ए बी आणि ए सी म्हणजे काय मिळेल, ए बीची लेंथ रूट 5 आणि ए सीची लेंथ आहे 5 टाइम्स रूट 5. हे 1 टाइम्स हे 5 टाइम्स म्हणजे 6 टाइम्स होतील, बरोबर आहे. म्हणजेच काय 6 रूट 5 म्हणजेच काय, ही लेंथ आहे बी सीची. म्हणजे आपण प्रूफ काय केलं आहे, ए बी प्लस ए सी इक्वल आहे बी सी. ही लेंथ कशी आहे, ए बी आणि हे येथे पॉईंट ए आहे. म्हणजे ए बी ही लेंथ प्लस ए सी ही लेंथ दोघांची लेंथ बी सी याप्रमाणे, म्हणजे तीनही पॉईंट एका लाईनवर आहेत, बरोबर आहे. बी सीची व्हॅल्यू 6 रूट 5 आपण पुट केली फ्रॉम 2 वरून. देअरफॉर पुढे सेंटेन्स लिहायचं आहे. पॉईंट्स, ए पॉईंट दिलेला आहे 1 - 3, बी पॉईंट आहे 2 - 5 आणि सी पॉईंट आहे -4 7 आर कोलिनियर. हे इक्वल असल्यामुळे पॉईंट कसे आहेत, कोलिनियर, एकाच लाईनवर आहेत. क्वेश्चन नंबर 2 येथे आपल्याला कन्स्ट्रक्शन करायचं आहे. ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल एल एम एन हे सिमिलर दिलेले आहेत. पहा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल ए बी सी सिमिलर आहे ट्रायंगल एल एम एन आणि ए बी सी या ट्रायंगलच्या तीनही साईड्सचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे. ए बीची लेंथ दिलेली आहे 5.5 सेंटीमीटर, बी सीची लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि ए सीची लेंथ म्हणजे सी एची लेंथ आहे 4.5 सेंटीमीटर. आपल्याला ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल एल एम एन काढायचे आहेत. पहा, बी सी अपॉन एम एन हा रेशो दिलेला आहे आपल्याला. बी सी अपॉन एम एन 5/4 म्हणजे ट्रायंगल एल एम एन या ट्रायंगलच्या तीनही साईड्स आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत या रेशोवरून आणि या दिलेल्या मेजरमेंटवरून. पहा, आता आपण काय करणार, हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. पहा, हे दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे करस्पॉन्डिंग साईड्स ह्या प्रपोर्शनमध्ये असतील. म्हणजे आपण असं लिहू शकतो, ए बी अपॉन एल एम इक्वल आहे बी सी अपॉन एम एन इक्वल आहे ए सी अपॉन एल एन. बी सी अपॉन एम एन किती आहे 5/4 म्हणजे सर्व रेशो कसे इक्वल आहेत 5/4ला, बरोबर आहे. आता प्रत्येकाची व्हॅल्यू पुट करू. ए बीची लेंथ आहे 5.5 एल एम आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बी सीची लेंथ आहे 6 एम एन आणि ए सीची लेंथ आहे 4.5 अपॉन एल एन. हे सर्व रेशो इक्वल आहेत 5/4ला. म्हणजे ट्रायंगल एल एम एनचे आपल्याला साईड फाइंड आउट होतील. हा रेशो आपण प्रत्येकाला इक्वल दाखवू आणि या साईड्स आपण फाइंड आउट करू. देअरफॉर हे 5.5 अपॉन एल एम हे इक्वल आहेत 5/4ला, बरोबर आहे. 6 अपॉन एम एन हे पण इक्वल आहेत 5/4ला आणि 4.5 अपॉन एल एन हे पण इक्वल आहेत 5/4ला. पहा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू म्हणजे एल एम इंटू 5 इक्वल टू 5.5 इंटू 4, बरोबर आहे. देअरफॉर एल एम इक्वल टू 5.5 इंटू 4 अपॉन 5ने डिवाइड करू म्हणजे 1.1 होईल. देअरफॉर एल एम इक्वल टू 1.1 इंटू 4
म्हणजे 4.4 हे सेंटीमीटर. एल एमची लेंथ फाइंड आउट झाली. त्याप्रमाणे एम एनची लेंथ काय होईल, एम एन इक्वल टू 6 × 4 आणि हे 5 डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. 24/5. 24/5 म्हणजे हे कॅल्क्युलेशन 5ने डिवाइड करू. 4.8 सेंटीमीटर ही लेंथ झाली एम एनची. देअरफॉर एल एनची लेंथ म्हणजे काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4.5 × 4 आणि हे डिव्हिजनमध्ये 5 येतील. 5ने डिवाइड करू 0.9 होतील. हे 0.9 × 4 म्हणजे 3.6 होईल सेंटीमीटर. ही झाली एल एनची लेंथ. बरोबर आहे. तीनही लेंथ आपण फाइंड आउट केलेल्या आहेत आणि या 3 लेंथ आपल्याला ABCच्या दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे आपण आता ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणार आहोत. प्रथम ट्रायंगल आपण ABC कन्स्ट्रक्ट करू. BCची लेंथ 6 आहे, ती घेऊ आपण. सर्वात मोठी साईड सहसा आधी बॉटमला घ्यायची. BC 6 घेऊ. तीनही साईड्स माहीत असल्यामुळे कोणतीही लेंथ बॉटमला घेता येईल आपल्याला. ही BC लेंथ 6 सेंटीमीटर. ABची लेंथ आपल्याला 5.5 आहे. त्यामुळे कंपासमध्ये 5.5 डिस्टन्स घेऊ आपण. 5.5 आणि B पॉईंटवरून आपण अशी मार्किंग करणार. हे डिस्टन्स किती आहे, 5.5, कारण ABची लेंथ होईल. बरोबर आहे. त्याप्रमाणे ACची लेंथ 4.5 आहे. कंपासमध्ये 4.5 डिस्टन्स घेऊ आणि AC म्हणजे C पॉईंटवरून आपण मार्किंग करणार. हा जो पॉईंट मिळतो तो A पॉईंट आहे. हा मिळणारा पॉईंट A असणार आहे. हे जॉईन करून घेऊ आपण. हा झाला ट्रायंगल ABC. हा ट्रायंगल ABC आहे. ACची लेंथ आहे 4.5 आणि ABची लेंथ आहे 5.5 सेंटीमीटर. हा झाला ट्रायंगल ABC. आता ट्रायंगल LMN काढू आपण. MNची लेंथ 4.8. MNची लेंथ आहे 4.8. 0 to 4.8 MN हे आहे 4.8 सेंटीमीटर. 4.4 डिस्टन्स घेऊ कंपासमध्ये. 4.4 येथून असा एक आर्क करू आपण आणि 3.6 हे डिस्टन्स N पॉईंटवरून आर्क करणार. म्हणजे हा मिळणारा पॉईंट L असणार आहे. हे पॉईंट जॉईन करून घेऊ आपण. LN ही किती आहे, 3.6 सेंटीमीटर आणि ही आहे 4.4 सेंटीमीटर. याप्रमाणे कन्स्ट्रक्शन करायचं होतं आपल्याला. तिसरा प्रश्न. सेगमेंट PM इज अ मेडियन ऑफ ट्रायंगल PQR. PMची लेंथ दिलेली आहे आणि हे दिलेलं आहे, तर QRची लेंथ फाइंड आउट करायची आहे. ट्रायंगल PQR काढला आपण. PQR. PM मेडियन आहे म्हणजे QR या साईडचा मिड पॉईंट हा M घेऊ आपण, म्हणजे PM मेडियन होईल. आणि PMची लेंथ आपल्याला 9 दिलेली आहे. आणि PQ² + PR². PQ² + PR² म्हणजे येथे आपल्याला अपोलोनियस थेरम अप्लाय करायचा आहे. हे दिलेलं आहे, यावरून आपल्या लक्षात येते. बरोबर आहे. 290 ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे आणि PMची लेंथ आपल्याला दिलेली आहे 9. तर आपल्याला QR एवढी लेंथ किती आहे ती फाइंड आउट करायची आहे. ही मेडियन असल्यामुळे हे 2 पार्ट इक्वल असतील. बरोबर आहे. सोल्युशन. सेगमेंट PM is a median of triangle PQR by Apollonius theorem. Apollonius theorem. थेरम कसा आहे, PQ² + PR²
पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इक्वल आहे 2 टाइम्स पी एम स्क्वेअर प्लस 2 टाइम्स एम आर स्क्वेअर, एम आर किंवा क्यू एम काही घेऊ शकतो आपण, 2 टाइम्स एम आर स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू आपण. ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे बरोबर आहे. देअरफॉर 290 इक्वल टू 2. इथे आपण पी एमची लेंथ आहे किंवा 2 कॉमन काढू आपण, 2 कॉमन काढू म्हणजे पी एम स्क्वेअर होईल प्लस एम आर स्क्वेअर. 2 कॉमन काढला बरोबर आहे. इक्वल टू 2. पी एमची लेंथ आहे 9 म्हणजे 9चा स्क्वेअर प्लस एम आर स्क्वेअर. देअरफॉर 290 इक्वल टू, देअरफॉर 290 इक्वल टू हे 2, 9चा स्क्वेअर 81 होईल आणि प्लस एम आर स्क्वेअर. देअरफॉर हे 2 इकडे डिव्हिजनमध्ये आणू म्हणजे 290 अपॉन 2 होतील इक्वल टू इकडे 81 प्लस एम आर स्क्वेअर होईल. देअरफॉर हा डिव्हिजन 145 होईल बरोबर आहे. 145 इक्वल टू 81 प्लस एम आर स्क्वेअर. देअरफॉर एम आर स्क्वेअर इक्वल टू काय होईल, 145मधून हे मायनस होतील 81. 145मधून 81 मायनस करू आपण 64. देअरफॉर एम आर स्क्वेअर इक्वल टू 64 म्हणजे एम आर किती मिळेल 8. याचं स्क्वेअर रूट 8. एम आरची लेंथ आपल्याला 8 मिळेल. एम आरची लेंथ 8 आहे. 9 आपल्याला क्यू आरची लेंथ फाइंड आउट करायची आहे. क्यू आर इक्वल टू काय, क्यू एम प्लस एम आर बरोबर आहे. इक्वल टू ही 8 आणि ही पण 8च होईल म्हणजे 16. येथे युनिट नाही आहे त्यामुळे सेंटीमीटर मीटर काही दिलं नाही त्यामुळे फक्त युनिट लिहिणार आपण. देअरफॉर क्यू आर ही लेंथ आहे 16 युनिट. इथे रिझन पण लिहा, क्यू एम इक्वल टू एम आर इक्वल टू 8. पहा क्वेश्चन नंबर 4. Prove that if a line parallel to a side of a triangle intersect the remaining sides in 2 distinct points, then the line divides the side in the same proportion. पहा हा थेरम आहे. ॲज इट इज प्रूफ या थेरमची आपल्या टेक्स्ट बुकमध्ये आहे त्यामुळे इथे आपण सॉल्व करणार नाही. हा थेरम कोणता आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम. बेसिक प्रपोर्शनॅलिटी म्हणजे BPT थेरम आहे. हा थेरम तुम्ही टेक्स्ट बुकमध्ये आहे त्याची प्रूफ पाहून घ्या. पहा येथे आपल्याला थीटाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. हे दिलेलं आहे, थीटा फाइंड आउट करायचं आहे. याचं सोल्युशन कसं लिहिणार आपण, प्रथम दिलेलं लिहून घेऊ आपण. 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन कॉस स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन टॅन स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन कॉट स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन कोसेक स्क्वेअर थीटा इक्वल टू -3 याप्रमाणे दिलेलं आहे. देअरफॉर 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, सर्वांचे रेसिप्रोकल लिहू आपण. 1 अपॉन साइन म्हणजे कोसेक, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. 1 अपॉन कॉस म्हणजे सेक, स्क्वेअर असल्यामुळे स्क्वेअर. 1 अपॉन टॅन म्हणजे कॉट. 1 अपॉन कॉट म्हणजे टॅन स्क्वेअर थीटा. 1 अपॉन सेक म्हणजे कॉस. 1 अपॉन कोसेक म्हणजे साइन इक्वल टू -3. पहा साइन स्क्वेअर थीटा मायनस आहेत, हे पण मायनस आहेत. येथे कॉमन काढला तर याची व्हॅल्यू 1 होईल बरोबर आहे. देअरफॉर कोसेक स्क्वेअर थीटा हा कॉट स्क्वेअर थीटा येथे लिहू आपण. मायनस कॉट स्क्वेअर थीटा हे मायनस
सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा, येथे मायनस कॉमन काढू दोघांमध्ये, तर हे कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा होईल आणि इक्वल टू -3, बरोबर आहे. देअरफोर इथे 3 फॉर्म्युले हे वापरायचे आपल्याला. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. या 3 फॉर्म्युलेचा इथे वापर करायचा आहे आपल्याला. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजेच काय 1, ती व्हॅल्यू इथे 1 पुट करू आपण. कोसेक आणि कॉट आपण या साईडला नेला तर मायनस होईल, म्हणजे कोसेक मायनस कॉट इक्वल टू 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे याची व्हॅल्यू काय येणार आहे 1 येणार आहे या फॉर्म्युल्यानुसार. 1 हे मायनस, येथे मायनस कॉमन काढू, दोन्ही टर्म आहेत, मायनस कॉमन काढला तर येथे सेक स्क्वेअर थिटा होईल, येथे प्लस टॅन स्क्वेअर थिटा होईल आणि हे मायनस याची व्हॅल्यू 1 इक्वल आहेत -3ला, बरोबर आहे. देअरफोर +1 आणि -1 कॅन्सल होईल, म्हणजे मायनस साईन, या साईडला मायनस साईन आहे, या साईडला मायनस साईन आहे, म्हणजे मायनस साईन पण कॅन्सल होईल, बरोबर आहे. +1 -1 कॅन्सल झाले, मायनस साईन पण कॅन्सल झालेला आहे, म्हणजे काय राहत आहे सेक स्क्वेअर थिटा प्लस टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 3 आहे. सेकला आपण टॅनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, सेकला टॅनच्या फॉर्ममध्ये, म्हणजे काय होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. देअरफोर 1 प्लस, हे रिझन समोर लिहा, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटा म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा आणि हे टॅन स्क्वेअर थिटा ॲज इट इज इक्वल टू 3. देअरफोर हे 1 या साईडला पास करू, टॅन आणि टॅन दोघांची ॲडिशन आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 2 टाइम्स होतील, 2 टाइम्स टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 3. देअरफोर 2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू हे 3, हे 1 या साईडला जातील मायनसमध्ये, बरोबर आहे. देअरफोर टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे 3 - 1 2, हे 2 टॅन स्क्वेअर थिटा इक्वल टू 2 होतील, बरोबर आहे, इक्वल टू 2. देअरफोर टॅन स्क्वेअर थिटा हे 2 या साईडला डिव्हिजनमध्ये येतील, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार आहे टॅन स्क्वेअर थिटा इक्वल 2/2 म्हणजे 1. असा कोणता अँगल आहे की त्याची टॅन व्हॅल्यू आपल्याला 1 मिळणार आहे. स्क्वेअर रूट जरी घेतला आपण तर हे टॅन थिटा होईल, तर 1चं स्क्वेअर रूट 1 होईल, बरोबर आहे. म्हणजे असं देअरफोर असा कोणता अँगल आहे की त्या अँगलची टॅन व्हॅल्यू 1 आहे. आपल्याला माहिती आहे टॅन 45ची व्हॅल्यू किती असते 1 असते, टॅन 45 डिग्री इक्वल टू 1, बट टॅन 45 डिग्री इक्वल टू 1. देअरफोर थिटा किती असायला पाहिजे, ही पण व्हॅल्यू 1 आहे आणि ही पण व्हॅल्यू 1 आहे, म्हणजे थिटाची व्हॅल्यू 45 डिग्री. क्वेश्चन नंबर 2, अ सिलेंडर ऑफ रेडियस 12 सेंटीमीटर. सिलेंडर आहे एक, याप्रमाणे शेप असतो, सिलेंड्रिकल शेप, रेडियस आहे 12 सेंटीमीटर, ही रेडियस आहे 12 सेंटीमीटर, सिलेंडरची रेडियस आहे 12 सेंटीमीटर. कंटेन्स वॉटर अप टू हाईट 20 सेंटीमीटर. यामध्ये वॉटर आहे बॉटमपासून 20 सेंटीमीटर हाईट आहे त्या वॉटरची, म्हणजे एवढी हाईट किती आहे सिलेंडरची हाईट आपण एवढीच घेणार, कारण वॉटर एवढं आहे 20 सेंटीमीटर. अ स्फेरिकल आयर्न बॉल इज ड्रॉप इन टू दी सिलेंडर. एक असा आयर्न बॉल यामध्ये ड्रॉप केला, असा एक बॉल यामध्ये आपण ड्रॉप केल्यानंतर तो बॉटमला येणार आहे. हा बॉल बॉटमला येईल आणि थोडं पाणी, आणि पाण्याची लेवल काय होईल थोडी इन्क्रीज होईल, बरोबर आहे.
म्हणजे लेवल एवढी होती, तर बॉल टाकल्यामुळे पाणी थोडं उंच येणार आहे, वर येईल. एवढी लेवल सपोज इन्क्रीज होत आहे. वॉटर लेवल रेज्ड बाय 6.75 सेंटीमीटर एवढी 20मध्ये एवढी ॲड होईल. बरोबर आहे. म्हणजे एवढी लेवल काय होत आहे, इन्क्रीज होत आहे बॉल टाकल्यानंतर. व्हॉट इज रेडियस ऑफ आयर्न बॉल, या बॉलची रेडियस काय असेल ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सोल्युशन. लेट कॅपिटल आर, कारण स्मॉल आर आपण सिलेंडरसाठी घेतलेला आहे, आपल्याला कॅपिटल आर हा स्पेअरसाठी घ्यायचा आहे. लेट आर बी दी रेडियस ऑफ आयर्न बॉल. हेअर फॉर सिलेंडर आपल्याला माहिती काय दिलेली आहे, सिलेंडरची हाईट माहिती आहे 20 सेंटीमीटर, रेडियस पण माहिती आहे 12 सेंटीमीटर. सपोज एवढी जी हाईट इन्क्रीज होत आहे या पॉईंटपासून या पॉईंटपर्यंत, एवढी जी हाईट इन्क्रीज होत आहे ती सपोज आपण H1 घेऊ. H1 कारण H घेतलेला आहे आपण, त्यासाठी H1 घेऊ आपण. H1 इक्वल टू 6.75 सेंटीमीटर. आता या आयर्न बॉलचं व्हॉल्यूम आणि एवढं इन्क्रीज झालेलं व्हॉल्यूम, म्हणजे एवढी जी लेवल वाढत आहे एवढं व्हॉल्यूम आणि त्या आयर्न बॉलचं व्हॉल्यूम इक्वल असेल. बरोबर आहे. हेअर व्हॉल्यूम ऑफ रेज वॉटर, एवढी लेवल वाढत आहे ना, इन्क्रीज वॉटर, रेज किंवा इन्क्रीज्ड वॉटर इन सिलेंडर इक्वल आहे व्हॉल्यूम ऑफ स्फेअर. व्हॉल्यूम ऑफ इन्क्रीज वॉटर इन सिलेंडर, सिलेंडरचा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे πr² इंटू H. परंतु येथे H आपण काय घेणार, H1 घेणार. बरोबर आहे. व्हॉल्यूम ऑफ स्पेअर फॉर्म्युला आहे 4/3 πr³. येथे रेडियस कॅपिटल आर. इकडे पाय आहे, इकडे पाय आहे, कॅन्सल होईल. देअरफॉर r², रेडियस 12 आहे, 12चा स्क्वेअर, H1 म्हणजे 6.75 इक्वल टू 4/3. ही रेडियस आपल्याला फाइंड आउट करायची आहे, आरचा क्यूब. देअरफॉर r³ इक्वल टू काय होईल, हे 4/3 या साईडचे ॲज इट इज, हे इकडे डिव्हिजनमध्ये येतील कारण मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इंटू 12चा स्क्वेअर 144 इकडे डिव्हिजनमध्ये येईल. बरोबर आहे. सॉरी आपण काय करू, हे खूप अवघड होईल. 12चा स्क्वेअर 144 इंटू 6.75, हे 3 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये येतील आणि 4 इकडे डिव्हिजनमध्ये येतील. बरोबर आहे. याप्रमाणे तर इक्वल टू काय होईल, r³. हे कॅल्क्युलेशन करू, 4ने डिवाइड करू, 36 होतील. 36 इंटू 6.75 इंटू 3 इक्वल आहे r³. 36 इंटू 3 108. पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे 6.75ने. पुन्हा मल्टिप्लाय करायचं 6ने. ॲडिशन 0,
पॉईंट 2 अंकानंतर, म्हणजे आन्सर काय मिळेल 729. देअरफॉर आर क्यूब इक्वल टू 729. आपल्याला क्यूब रूट घ्यावा लागेल. देअरफॉर आर इक्वल टू, तर व्हॅल्यू 9 मिळते आपल्याला, कारण 9 इंटू 9 इंटू 9 हे किती होतील 729 होतील. 729चं क्यूब रूट 9 मिळणार आहे, कारण 9 इंटू 9 इंटू 9 729 मिळतील. बरोबर आहे. म्हणजे काय होईल 9 इंटू 9 81 इंटू 9, म्हणजे हे किती होतील 729 होतील. 9चा क्यूब म्हणजे किती आहे एवढा आहे, त्यामुळे याचं क्यूब रूट 9 आहे. आन्सर मिळेल 9. येथे युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलेला आहे. देअरफॉर दी रेडियस ऑफ आयर्न बॉल इज 9 सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 3. येथे एक आपल्याला सर्कल काढायचं आहे 3 सेंटीमीटर रेडियस असणारं आणि सेंटर ओ घ्यायचं आहे. पहा कंपासमध्ये 3 सेंटीमीटर आपण डिस्टन्स घेऊ आणि सर्कल ड्रॉ करू. ही रेडियस झालेली आहे 3 सेंटीमीटर. पहा एक सर्कल ड्रॉ करू आपण. पहा सर्कल ड्रॉ केलेलं आहे आपण 3 सेंटीमीटरचं. या सर्कलची रेडियस आहे 3 सेंटीमीटर. रेडियस आहे 3 सेंटीमीटर. ड्रॉ अ टँजंट सेगमेंट PA आणि PB थ्रू दी पॉईंट P. P हा पॉईंट सर्कलच्या बाहेर आहे, आउटसाईडला आहे. सच दॅट APB. पहा समजण्यासाठी आपण काय करू, एक रफ फिगर ड्रॉ करू. एक सर्कल आहे, या सर्कलची रेडियस 3 सेंटीमीटर आहे आणि P पॉईंट आपल्याला बाहेर घ्यायचा आहे. असा P पॉईंट बाहेर घ्यायचा आहे की APB, सपोज येथे एक पॉईंट येथे एक पॉईंट असेल. हा पॉईंट A आणि हा पॉईंट B घेऊ आपण, हा पॉईंट P. तर याप्रमाणे आपल्याला टँजंट काढायचे आहेत आणि APB हा अँगल किती आला पाहिजे 70 डिग्री आला पाहिजे. हा 70 डिग्री अँगल काढण्यासाठी आपल्याला काय करू, आपण सेंट्रल अँगलचा विचार करू. पहा ही रेडियस होईल आणि ही रेडियस होईल. बरोबर आहे. तर हा अँगल 90 असेल आणि हा पण अँगल 90 असेल. बरोबर आहे. पहा येथे 70 डिग्री येण्यासाठी येथे आपल्याला सेंट्रल अँगल किती काढावा लागेल आपल्याला. हा 90 आहे, हा 90 आहे, म्हणजे हा क्वाड्रिलॅटरल होईल. त्यापैकी हे 2 अँगल 90चे आहेत, 90 + 90, आणि हा 70चा आहे. म्हणजे चौथा अँगल हा सेंट्रल अँगल किती मिळेल आपल्याला, तिघांची ॲडिशन 360मधून मायनस करू आपण. 9 9 180 होतील आणि हे +70 म्हणजे काय होतील 250 होतील. बरोबर आहे. म्हणजे 360मधून जर 250 मायनस केले आपण तर 110 डिग्रीचा, म्हणजे येथे आपल्याला अँगल काढावा लागेल 110 डिग्रीचा, म्हणजे त्यावेळी येथे अँगल 70चा होईल. बरोबर आहे. हा क्वाड्रिलॅटरल चारही अँगलची ॲडिशन 360, 2 अँगल हे 90चे असतील, हा 70चा पाहिजे, म्हणजे हा 110चा येणार आहे. पहा आता आपण काय करू, सपोज येथे 110 डिग्रीचा अँगल हा सेंटर पॉईंट आहे. येथे आपल्याला पहा इथे आपण काय करू, एक असे सपोज एक रेडियस काढू आणि या पॉईंटवर काय करू आपण 110 डिग्रीचा अँगल काढू. याप्रमाणे अँगल ड्रॉ करू आपण. पहा 0पासून काउंटिंग करणार 110 डिग्रीचा, 70 80 100 110 डिग्री हा पॉईंट मिळणार आहे. बरोबर आहे. तर हा पॉईंट आपण फक्त मॅच करत आहोत. हा पॉईंट मॅच करत नाही आपण, फक्त हाच पॉईंट घेऊ आपण. म्हणजे एवढा अँगल आपण काढलेला आहे 110 डिग्रीचा. सेंटर ओ आहे. आता येथे आपल्याला या पॉईंटवर टँजंट काढायची आहे आणि या पॉईंटवर टँजंट काढायची आहे. म्हणजे त्या 2 टँजंट पुढे 70 डिग्रीमध्ये मॅच होणार आहेत.
पहा या पॉईंटवर टँजंट काढण्यासाठी आपण काय करू, ही लाईन एक्सटेंड करू आणि या पॉईंटवर टँजंट काढण्यासाठी ही रेडियस आपण एक्सटेंड करू याप्रमाणे. आता या पॉईंटवर टँजंट पाहिजे म्हणजे एक सफिशियंट थोडंफार डिस्टन्स घेऊन आपण काय करू, इकडे मार्किंग करू आणि इकडे मार्किंग करू. आता हे 2 पॉईंट मिळत आहेत. हा सेगमेंट डिवाईड करायचा आपल्याला, म्हणजे परपेंडिक्युलर काढायचा आहे या सेगमेंटला. या डिस्टन्सपेक्षा हा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे. हाफपेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घेऊ, इकडे आर्क करू आपण आणि इकडे आर्क करू. आता या पॉईंटवरून काय करू आपण, इकडे आर्क करू आणि इकडे आर्क करू. हा पॉईंट मिळत आहे, हा पॉईंट मिळत आहे, आपण जॉईन करू. आता या पॉईंटवर आपल्याला टँजंट काढायचे आहे, म्हणजे आपण काय करू, इकडे थोडं डिस्टन्स घेऊ आपण आणि इकडे थोडं डिस्टन्स घेऊ. आता एवढा सेगमेंट आपल्याला बायसेट करायचा आहे, म्हणजे एवढ्या सेगमेंटच्या हाफपेक्षा जास्त डिस्टन्स घेणार, आर्क करणार, इकडे आर्क करणार. त्याप्रमाणे या पॉईंटवरून आपण इकडे आर्क करणार, इकडे आर्क करणार. आता हे 2 पॉईंट आपण एक्सटेंड करू असे की त्या टँजंटला जॉईन व्हायला पाहिजे. हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण एक्सटेंड करू, म्हणजे हा मिळणारा जो पॉईंट आहे तो P आहे, आउटसाईड सर्कलचे आहे आणि येथे होणारा अँगल किती असणार आहे, 70 डिग्रीचा. कारण हा 90 असेल, हा पण 90 असणार आहे, बरोबर आहे. ही एक टँजंट आहे L आणि ही एक टँजंट आहे, ही टँजंट सपोज M. या 2 पॉईंटमधून आपण टँजंट काढलेलं आहे. टँजंटला PA, सपोज ही PA आणि ही टँजंट आहे PB. याप्रमाणे कन्स्ट्रक्शन आपल्याला करायचं आहे. क्वेश्चन नंबर 5, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपेझियम AB पॅरलल CD आणि डायगोनल्स P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. ड्रॉ दी फिगर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, कोणतं मेजरमेंट दिलेलं नाही आहे, फक्त क्वाड्रिलॅटरल ट्रॅपेझियम काढायचं आहे. AB आणि CD पॅरलल पाहिजे. ट्रॅपेझियम म्हणजे एक पेअर आपल्याला पॅरलल काढायची आहे. पॅरलल पेअर AB आणि CD या साईडची आहे, याप्रमाणे फिगर काढायची आहे आणि 2 डायगोनल एकमेकांना इंटरसेक्ट होतात, ते P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. हा एक डायगोनल काढला आपण आणि हा एक डायगोनल. ट्रॅपेझियम ABCD P पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. दुसरा प्रश्न, राईट एनी वन पेअर अल्टरनेट अँगल्स. कोणती एक पेअर, या 2 पॅरलल लाईन, ही त्यांची ट्रान्सव्हर्सल, म्हणजे हा अँगल या अँगलला अल्टरनेट आहे, बरोबर आहे, किंवा हा अँगल या अँगलला अल्टरनेट आहे. एनी वन पेअर, अँगल BAP, अँगल BAP आणि अँगल PCD, अँगल किंवा कॉन्ग्रंट टाकू आपण, अल्टरनेट अँगल कॉन्ग्रंट असतात, कॉन्ग्रंट अँगल PCD किंवा अँगल ABP कॉन्ग्रंट अँगल, हा अँगल कॉन्ग्रंट आहे PDCला. हे काय आहेत, अल्टरनेट अँगल्स. एकच पेअर लिहायची आहे, अल्टरनेट अँगल्स. नंतर अपोजिट अँगल्स. हा अँगल या अँगलला अपोजिट आहे किंवा हा अँगल या अँगलला अपोजिट आहे. अँगल APB कॉन्ग्रंट आहे अँगल CPD किंवा हे 2 अँगल किंवा हे 2 अँगल. अँगल APD कॉन्ग्रंट आहे अँगल BPC.
हे काय आहे पहा, हे पेनाने लिहायचं आहे. हे अँगल आहेत व्हर्टिकली अपोजिट, हे अँगल व्हर्टिकली अपोजिट आहेत. राईट द नेम्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स विथ टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी. ट्रायंगल ए पी बी सिमिलर आहे ट्रायंगल CPD. APB सिमिलर आहे ट्रायंगल CPD ला. दुसरा प्रश्न, AB इज अ कॉर्ड ऑफ अ सर्कल विथ सेंटर O, AOC इज अ डायमीटर आणि AT इज अ टँजंट ॲट पॉईंट A. ड्रॉ द फिगर युजिंग गिवन इन्फॉर्मेशन. पहा, रेडियस किती घ्यायची काय घ्यायची आपल्याला माहिती नाही आहे, दिलेलं नाही आहे. आपल्याला फक्त सर्कल काढायचं आहे आणि सेंटर O घ्यायचा आहे. एक सुटेबल रेडियस घेऊन तुम्ही सर्कल ड्रॉ करा. याप्रमाणे सर्कल काढलेला आहे आपण आणि सेंटर O घ्यायचा आहे. सपोज हा सेंटर O आहे, तर AOC इज अ डायमीटर आणि AB कॉर्ड आहे. एक कॉर्ड काढायची आपल्याला. सपोज AB कॉर्ड आहे, A आणि B हे पॉईंट आपण सर्कलवर घेतलेले आहेत, म्हणजे AB कॉर्ड झालेले आहे. AOC इज अ डायमीटर, पहा AOC डायमीटर आहे. AO आणि पुढे एक्सटेंड करू आपण, म्हणजे AOC डायमीटर होईल. पहा AOC डायमीटर झालेला आहे. AT इज अ टँजंट ॲट A, पहा A पॉईंटवर टँजंट आहे AT. ही टँजंट सपोज येथे पॉईंट घेऊ आपण T. याप्रमाणे आपण फिगर काढलेली आहे. फाइंड द मेजर्स ऑफ अँगल CAT. अँगल CAT, पहा AOC हा डायमीटर आहे, पहा AC हा डायमीटर होईल. अँगल फाइंड द मेजर ऑफ अँगल CAT. या अँगलचं मेजरमेंट किती आहे? पहा हा अँगल 90चा असणार आहे, बरोबर आहे. अँगल CAT, मेजर ऑफ अँगल CAT. या अँगलचं मेजरमेंट किती आहे? 90 डिग्री. कारण ही टँजंट आहे, ही रेडियस आहे. या पॉईंटवर अँगल 90चा होतो, 90 डिग्री. अँड अँगल ABC, ABC हा अँगल किती आहे? हा पण अँगल 90 असेल, कारण हे सेमी सर्कल होणार आहे, बरोबर आहे. या सेमी सर्कलने हा अँगल इन्स्क्राईब केलेला आहे, तो पण अँगल 90चा आहे. मेजर ऑफ अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. पहा रिझन पण लिहायचे आहेत तुम्हाला. ही रेडियस आहे, ही टँजंट आहे, येथे काढलेला परपेंडिक्युलर अँगल होतो, ते रिझन लिहा. येथे हे सेमी सर्कल होईल, सेमी सर्कलने इन्स्क्राईब केलेला अँगल 90 डिग्रीचा असतो, ते पण रिझन होणार आहे. पहा हे सेमी सर्कल होईल आणि हा अँगल 90चा होईल. सेमी सर्कल हा 180चा अँगल असतो, म्हणजे हा 90चा होईल. वेदर CAT अँड ACB आर कॉन्ग्रंट. अँगल CAT हा अँगल 90चा आहे आणि ABC हा पण अँगल 90चा आहे, ते कॉन्ग्रंट आहेत का? यस, अँगल CAT कॉन्ग्रंट अँगल ABC. पहा इथे रिझन काय लिहायचं आहे? दी अँगल बिटवीन, पहा आपण हा थेरम पाहिलेला आहे, सर्कल या चॅप्टरमध्ये आपण थेरम पाहिलेला आहे. दी अँगल बिटवीन अ टँजंट ऑफ अ सर्कल अँड, पहा तो थेरम कसा आहे? दी अँगल बिटवीन अ टँजंट, दी अँगल बिटवीन, हे जस्टिफिकेशन आहे, अ टँजंट अँड अ कॉर्ड. कॉर्ड आपण या कॉमन पॉईंटमधून काढलेली आहे. कॉर्ड फ्रॉम दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इज कॉन्ग्रंट.
टू दी अँगल इन्स्क्राईब. पहा थेरम ॲज इट इज टेक्स्टबुकमध्ये आहे तुमच्या. अँगल इन्स्क्राईब इन दी आर्क अपोजिट टू दी आर्क इंटरसेप्टेड बाय दॅट अँगल. पहा हा थेरम टेक्स्टबुकमध्ये आहे. पहा टेक्स्टबुकमध्ये हा थेरम आहे तो ॲज इट इज आपल्याला लिहायचा आहे. म्हणजे थेरम आपल्याला पाठ असायला पाहिजेत.